यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। कोकणात यावर्षी पाऊस चांगला बरसतो आणि त्यामुळे आता शेतीच्या कामांना सुद्धा वेग आला। भात लावणीची कामं सध्या वेगात सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यतः भाताचं पीक घेतलं जातं। कोकणातली ही भाताची शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते, पण यावर्षी पावसानं चांगली साथ दिली आहे आणि त्यामुळे बळीराजा सुखावलाय। आता भात लावणीच्या कामांना वेग आलाय। दरम्यान गुहागर तालुक्यातल्या राई भातगाव गावामधून याचाच आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। कोकणात सध्या पाऊस चांगला पडत आहे आणि त्यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आलेला आहे। भात लावणीची कामं जी आहेत ती सध्या वेगाने सुरू असलेली पाहायला मिळतात। आपण सध्या आहोत ते गुहागर तालुक्यातील राई भातगाव या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणची आपण स्थिती पाहतोय। शेतकरी अगदी आनंदामध्ये भात लावणी करताना व्यस्त असलेला पाहायला मिळतोय। तर सध्या शेतीचं देखील आधुनिकीकरण झालेलं आहे, मात्र आजही बैलजोड्या आजही ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपल्याला ही बैलजोडी देखील पाहायला मिळते। अभावानेच अशा ज्या बैलजोड्या आहेत त्या शेतीमध्ये पाहायला मिळतात, मात्र आजही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी बैलांचा नांगर असलेला पाहायला मिळतो। आणि विशेष करून लावणी करत असताना, भात लावणी करत असताना कंटाळा येऊ नये, करमणूक व्हावी त्यासाठी भलोरी म्हणजेच गाणं म्हणण्याची देखील जी परंपरा आहे ती आजही अनेक लोकांनी जोपासलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत एक काका आहेत। काका, काय सांगाल, पाऊस यावर्षी कसा पडतोय? पाऊस यावर्षी चांगला पडतोय, त्यामुळं शेती काय वेळेवर लागत जाते। त्यामुळं आम्हाला काय शेती लावण्यासाठी काहीतरी करमणूक व्हावी म्हणून आम्ही ही गाणी गातो आम्ही। त्यामुळं काय होतं, कोणाला काही वाटत नाही, शेती लावली की नाही लावली असं काही समजत नाही। त्यामुळं या आम्ही गाण्यामध्ये ही भलरी म्हणजे हीच गाणं आम्ही गातो। म्हणून पाऊस लागला तरच आमची शेती होऊ शकते, नाहीतर पाऊस वरच्या बाजूची शेती आमची पाऊस नसल्याच्यामुळं ती पिकू शकत नाही। मायाची शेती दवाने तरी होऊ शकते, पण वरची शेती आमची पिकू शकत नाही। त्यामुळं आमच्या इकडं पाऊस हा नेहमी पडला पाहिजे। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर पाऊस जो आहे तो पाऊस यापुढे देखील चांगला बरसावा आणि आमची शेती जी आहे ती चांगली बहरावी अशी अपेक्षा इथला बळीराजा व्यक्त करताना दिसतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, गुहागर, रत्नागिरी।